शहराच्या कोणत्या भागात घर घेतलं पाहिजे? नमस्कार, मी अभय अगस्ते, ॲस्ट्रो वास्तू काउन्सलर. सामान्यतः आपण पाहत असतो की जो शहराचा विकास असतो किंवा कोणत्याही शहराचा जर का तुम्ही नकाशा उघडला तर तुमच्या असं लक्षात येईल की सामान्यपणे पूर्वीपासून नदीच्या जवळ लोकवस्ती तुम्हाला आढळते. पण ही नदीच्या जवळ असलेली लोकवस्ती याचा काही संदर्भ आहे का? याला वास्तुशास्त्रानुसार काही महत्त्व आहे का? वास्तुशास्त्रानुसार नदीच्या कोणत्या बाजूला आपलं घर असावं जेणेकरून आपल्याला समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाईल? हो, नक्कीच नदीच्या आणि घराच्या याचा संदर्भ नक्कीच आहे की वास्तुशास्त्रानुसार नदीच्या कोणत्या बाजूला घर असलं म्हणजे तुमची प्रगती होणार, आणि वास्तुशास्त्रानुसार नदीच्या कोणत्या भागात घर असेल तर प्रगती खुंटती किंवा प्रगती होताना दिसून येत नाही. हे जर का आपण कुठल्याही शहराचा नकाशा घेतला तर तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल की आपण नदीच्या विभागणी ज्यावेळेस केलं, नदीचे दोन तीर तयार होतात. नदीच्या दक्षिण तीरी किंवा नदीच्या पश्चिम तीरावरती लोकवस्ती जास्त आढळती, आणि नदीच्या पश्चिम तीरावरती जे लोक राहतात किंवा नदीच्या दक्षिण तीरावरती जे लोक राहतात त्यांना सामान्यतः चांगली प्रगती होताना दिसून येते. मग ती प्रगती आध्यात्मिक असू द्या, ती प्रगती भौतिक असू द्या किंवा ती प्रगती मानसिक असू द्या, कुठल्याही अँगलनी जर का आपण प्रगतीचा विचार करत असाल तर नदीच्या दक्षिणेला किंवा पश्चिमेला आपलं घर असणं गरजेचं आहे. आता याच्यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. आपलं नाशिकचा जर का विचार केला तर ही साधारणपणे ही गोदावरी नदी आहे. ही गोदावरी नदी वाहतीये, इथे पंचवटी आलं. हा जर का संपूर्णपणे इथे ड्रॉइंगचा विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की नदीचे दोन भाग केलेले आहेत किंवा शहराचे दोन भाग केलेले आहेत. नदीच्या या भागामध्ये लोकवस्ती आढळतीये आणि नदीच्या या बाजूला कमी लोकवस्ती आहे, किंवा तिथे आपल्याला आढळतं की त्या भागाचा विकास फारसा झालेला दिसून येत नाही. खूप साऱ्या लोकांनी किंवा खूप जण इन्व्हेस्टमेंट्स म्हणून काही जमिनी घेतात, पण त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात येतं की 15-15, 20-20 वर्ष देऊन सुद्धा नदीच्या त्या बाजूचे जे काही भाग आहे या भागामध्ये जे काही जमिनीचे रेट आहे हे म्हणावे तसे वाढले नाही जेवढ्या प्रमाणात नदीच्या या बाजूला म्हणजे नदीच्या दक्षिण तीरावरती वाढलेले. आता हा जो काय प्रकार येईल म्हणजे इथनं आपण गंगापूर रोडचा हे करूया. गंगापूर रोड इथे आपलं नाशिक साधारणपणे याच्यापर्यंत आल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की हा जो काही भाग आहे हा नाशिकचा एक क्रीम एरिया म्हणून कन्सिडर केला जातो, किंवा जिथे उच्चभ्रू वस्ती राहती. आणि ह्या उच्चभ्रू वस्ती राहण्याचं, उच्चभ्रू वस्तीच्या आकर्षणाचं किंवा उच्चभ्रू वस्ती तिथे असण्याचं एकमेव कारण नदीच्या दक्षिण तीरावरती ते लोक राहतात. याचा अर्थ असा की आपल्या घराच्या उत्तरेला नदी येते. एक ढोबळ मानाने असा विचार करूया की नदीच्या उत्तर भागावरती म्हणजे आपल्या घराच्या उत्तर भागावरती जर का नदी असेल तर आपला विकास चांगला होताना दिसून येतो. शहराचा विकास सुद्धा तुम्हाला असं लक्षात येईल की रविवार कारंजा आणि त्या बाजूचा जो काही परिसर आहे, रविवार कारंजापासून तुम्हाला असं लक्षात येईल की रविवार कारंजापासून पश्चिमेकडे सामान्यपणे घर लोकवस्ती आढळून येते. त्याच लोकवस्तीचा म्हणजे रविवारपेठ ही बाजारपेठ म्हणून कन्सिडर केली जाते. तिथे बऱ्यापैकी व्यापारी लोक पूर्वीपासून राहत आलेली. तसंच जसं पश्चिमेकडे जाल तसं तुम्हाला असं लक्षात येईल की पश्चिमेकडे जात असताना तिथली लोकवस्ती ही श्रीमंत होताना, अगदी आपण गंगापूर गावापर्यंत जरी गेलं, आता ती गंगापूर गावापर्यंत लोकवस्ती गेलेली आहे, गंगापूर गावापर्यंत जरी गेलं तरी सुद्धा तुम्हाला असं लक्षात येईल की ती लोकवस्ती एक चांगल्या उच्चभ्रू म्हणजे एक चांगली लाईफस्टाईल असलेले लोक तुम्हाला तिथे आढळतील. साहजिकच
चांगली लाईफस्टाईल असलेले लोकांचा डिमांड असल्या कारणामुळे त्याचे रेट्स पण तसेच वाढले. त्याला कारण पण तसंच आहे, कारण डिमांड तसा सप्लाय हा नियम आहे. तर त्यामुळे या भागामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आर्थिक, ज्याला एक कंट्रोल म्हणूया, या इथे राहणाऱ्या लोकांचा आर्थिक कंट्रोल त्या भागावरती आढळून येतो. आणि त्यामुळे हा संपूर्ण म्हणजे आपण जर का आपण विचार केला, ही नदी जसजशी वाहती, नदीचा जसजसा उगम आपल्याला जाणवेल, अगदी सोमेश्वर, आपण सोमेश्वरच्या पुढेही गेलं तरी तुम्हाला लक्षात येईल की इथे लोकवस्ती वाढताना दिसून येते. त्याच उलट नदीच्या या बाजूला अत्यंत कमी लोकवस्ती तुम्हाला आढळती. शहरातनं आणखीन एक नदी वाहती, नासर्डी नदी, जी छोटीशी नदी आहे. तिला आता थोडंसं नाल्यासारखं स्वरूप आलं, पण ती नदी आहे. आणि त्यावेळेस सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की ही जो पूर्ण परिसर, हा पूर्ण परिसर जो गोविंदनगर किंवा त्या आजूबाजूचा परिसर येतो, याच्यात तुम्हाला असं लक्षात येईल की हा सुद्धा एक चांगला प्रकारात उच्चभ्रू वस्ती इथे आढळून येते. आणि या लोकांची सर्वसामान्यपणे वास्तुशास्त्रानुसार जर का आपण विचार करायला गेलं तर वास्तुशास्त्रानुसार बऱ्यापैकी प्रगती होताना दिसून येते. कारण यांच्या घराच्या उत्तरेला नदी येते. त्यामुळे तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार जर का घर घेत असाल तर वास्तुशास्त्रानुसार घर घेत असताना नेहमी एका गोष्टीची काळजी घ्यायची की आपल्या घराच्या उत्तरेला नदी असावी. नाही नदी मिळाली तरी ठीक आहे, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या घराच्या दक्षिणेला नदी असता कामा नये. तसंच आपल्या घराच्या पश्चिमेला नदी असू नये. आपल्या घराच्या पूर्वेला नदी असेल तर साहजिकच जसं आपण नदीचा जर का विचार केला तर आपण नाशिक सिटी ही पंचवटीमध्ये रामकुंडापासून गोदावरी ही दक्षिण वाहिनी झालेली आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की या नदीने शहराचे 2 भाग केलेले आहेत. एक मध्य नाशिक आणि दुसरा भाग जो आहे तो पंचवटी. या पंचवटीत सुद्धा पंचवटी हा आध्यात्मिक दृष्टीने जास्त प्रगतिशील मानण्यात येतो. कारण त्याच भागामध्ये तपोवन येतं किंवा एक वन होतं पूर्वी, ज्याचा उपयोग तपश्चर्येसाठी केला जायचा, म्हणून त्याला तपोवन हे नाव पडलं होतं. तर या बाजूला, नदीच्या या बाजूला पूर्वंपार लोकवस्ती आहे. आणि ती पूर्वंपार असलेली लोकवस्ती ही त्या शहराच्या संदर्भात मेजर डिसिजन्स घेत होती. आणि त्याचबरोबर त्यांची प्रगतीसुद्धा होताना दिसून येते. त्यामुळे तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार घर घेत असताना तुमच्या घराच्या, आता मी स्पेसिफिक शब्द वापरतोय, तुमच्या घराच्या उत्तरेला नदी आहे का, तुमच्या घराच्या पूर्वेला नदी आहे का, ती पहा, तर तुमची नक्की प्रगती होताना दिसून येईल. तुम्हाला जर का असे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक्स करा, शेअर करा. आणि याचबरोबर तुमचे काही व्ह्यूज असेल तुम्हाला किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये देत चला, जेणेकरून पुढचे व्हिडिओ बनवत असताना आम्हाला त्याचा मदत होईल आणि जास्तीत जास्त चांगली माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करू.